सदाशिवसमारम्भा शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। श्रीमद्भगवद्गीता आणि त्या ठिकाणी असणारा आपला चालू असणारा अध्याय 13वा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम। क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय याचा असणारा विभाग या ठिकाणी सांगण्याचा काय केला आहे, प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणजे अशा प्रकारे असणारा हा क्षेत्र क्षेत्र विभाग योग नाम असा असणारा हा क्षेत्र क्षेत्र विभाग योग नाम 13वा अध्याय। आणि त्याच्यामध्ये सांगितलेले काय, ज्ञान साधन अमानित्वादी असून ही संपूर्ण ज्यावेळेस ज्ञान साधन साधक आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतो त्यावेळेस त्याला ते जे ज्ञान आहे क्षेत्रज्ञाचं असणारं वास्तविक स्वरूपाचं ज्ञान त्याला प्राप्त होतं। आणि म्हणून ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी अमानित्वादी ही सर्व काय ज्ञान साधनं सांगितली। एखादी वस्तू प्राप्त करण्यासाठी त्याच्यासाठी काय जी साधनं लागतात ही साधना व्यवस्थित असल्यानंतर काय होतं, वस्तूची प्राप्ती उपलब्धी लवकरात लवकर आपल्याला होते। त्याप्रमाणे या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती अथवा क्षेत्रज्ञाचं असणारं विशेष तत्वानं तत्वतः ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे, आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये हे ज्ञान साधनं जी आहे ही संपूर्ण ज्ञान साधनं आपल्या जीवनामध्ये उतरवली पाहिजे, नुसतं शिकलं नाही पाहिजे। तर त्याचा काय त्याचा आपल्याशी संबंध प्रस्थापित केला पाहिजे। आणि म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं काय, अध्यात्म ज्ञान नित्यंतम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतद् ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यदधोन्यते। अशा प्रकारे अध्यात्म ज्ञान नित्यम आत्मा अनात्मा याचा काय विवेक ज्ञानामध्ये काय सातत्याने प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं काय केलं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे। त्यानंतर तत्वज्ञानार्थ दर्शनम तत्व काय आहे त्या तत्वाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे। आणि म्हणजे अशा प्रकारे सर्व जे आहे ही सर्वच्या सर्व ज्ञान साधन आहे ज्ञान प्राप्तीची। आणि त्यानंतर अज्ञानम यदथोन्यथा तद्व्यतिरिक्त याच्या उलट म्हणजे काय, मानित्व दंभत्व हिंसा खोटं बोलणं चोरी करणं हे सगळं काय आहे, ही सगळीची अज्ञान लक्षणं ज्ञान प्राप्तीची नाही, अज्ञानामध्ये घेऊन जाणारी ही सगळी लक्षणं आहे आम्हाला। म्हणून साधकाने आपल्या जीवनामध्ये हे सर्व ज्ञान साधनं जी या ठिकाणी सांगितली ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त केली पाहिजे। आणि त्यानंतर जाऊन 12व्या श्लोकामध्ये कशासाठी, आणि म्हणून अशा प्रकारे ह्या ज्ञान साधनांनी ज्यावेळेस साधक युक्त होईल त्याच्यामध्ये विवेक वैराग्य आदी अधिकारित्व ज्याला म्हणतो आपण, कुठलीही गोष्ट करण्यासाठी काय पाहिजे, त्याचं अधिकारित्व पाहिजे। कुणीही डॉक्टर होत नाही,
काय होतं त्याच्यासाठी काय असेल तर परीक्षा असेल, हे असेल, त्या ठिकाणी प्रॅक्टिकल असेल, काय करून करून MBBS काय असेल त्या पदव्या प्राप्त केल्यानंतर प्रॅक्टिस त्यानंतर असेल 1-2 वर्ष, ते सर्व झाल्यानंतर त्याला स्वतःचा दवाखाना हॉस्पिटल उघडण्याची आपण परवानगी देतो. म्हणजे काय झालं, त्याचं अधिकारीत्व त्या ठिकाणी प्राप्त झालं. मग लौकिक व्यवहारामध्ये जर आपण पाहिलं तर जोपर्यंत अधिकारी नाही तोपर्यंत त्याला एखाद्या गोष्टीचा आपण अधिकार सुद्धा देऊ शकत नाही. तर हे काही पारमार्थिक वस्तू आहे, कायमस्वरूपी राहणारी आहे. आणि म्हणून अशा प्रकारे इथे पण मग काय पाहिजे, इथे सुद्धा अधिकारित्व अपेक्षित आहे. हे सगळं जे आहे अमानित्वादी हे काय, त्याचं अधिकारित्व हे प्राप्त झाल्यानंतर तो काय करणार आहे, तो जे ज्ञान आहे ते ज्ञानाला सहज नेयम यत्तत् प्रवक्ष्यामि, हे जे ज्ञान आता मी तुम्हाला सांगणार आहे हे ज्ञान त्याला काय सहज सुलभतेनं, एकदा जमीन परिपक्व असल्यानंतर उन्हाळ्यामध्ये सगळं झाल्यानंतर नांगरून वगैरे वखर हेकर करून ती एकदम व्यवस्थित करून ठेवल्यानंतर काय फक्त बीज टाकायचं. पावसाळ्यामध्ये वर्षामध्ये काय करतो, फक्त आपण बीज त्या ठिकाणी पेरणी करतो. मग काय होतं, व्यवस्थितच त्या ठिकाणी काय होणार आहे, धान्याची उत्पत्ती होणार आहे. मग ते जर नांगरलं नाही, व्यवस्थित करून ठेवलं नाही समजा शेत, तर येणार आहे का, नाही. तसंच आहे ते या ठिकाणी हे सगळे अमानित्वाची साधना म्हणजे काय, अंतःकरणाची असणारी भूमिका जी आहे व्यवस्थित करून ठेवायची. आणि मग त्यानंतर काय, गुरु काय करणार, उपदेश करणार. त्या ठिकाणी अर्जुनाला उपदेश मात्र केला. शोचानन वशोचस्तम प्रज्ञा वादांश वाशदे गता सून गता संश्च अनुशोचन्ति पंडितो. बस एवढा उपदेश केला. उपदेश मात्र उरतात. तत्पूर्वी बाकीची सगळी जी आहे सगळी तयारी आपल्यालाच करायची. म्हणून अशा प्रकारे मग त्या तयारीसाठी आपल्याला काय काय अपेक्षित आहे हे सगळं या ठिकाणी सांगितलं. आणि 12व्या श्लोकाच्या माध्यमातून पुन्हा पुढे जाऊन काय म्हणतात, 12व्या श्लोकाच्या माध्यमातून नेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते. अशा प्रकारे नेयम यत्तत् प्रवक्ष्यामि, जे नेय आहे की या सगळ्याद्वारे हे आत्तापर्यंत जे काही झालं 12व्या अध्यायापर्यंत 13व्या अध्यायापर्यंत आता असणारा 12व्या 13व्या श्लोकापर्यंत या सगळ्याच्या द्वारे नेयम यत्तत् प्रवक्ष्यामि, तुला काय करणार आहे, जे ज्ञेय म्हणजे काय जीवनामध्ये प्राप्त केलं पाहिजे की ते प्राप्त झाल्यानंतर दुसरी वस्तू प्राप्त करण्याची गरज पडत नाही. ती जी वस्तू आहे ती वस्तू मी तुला सांगतो, जे नेय आहे की ते प्राप्त केल्यानंतर परत कुठे जायची गरज नाही. अशी जी नेय वस्तू आहे ते नेयम यत्तत् प्रवक्ष्यामि, ते जे ज्ञेय तत्व आहे म्हणजे नक्की काय केलं पाहिजे, काय प्राप्त केलं पाहिजे की त्याच्यानंतर दुसरी गोष्ट प्राप्त करण्याची गरज पडत नाही. अशी एक वस्तू आहे की ती प्राप्त केल्यानंतर पुन्हा दुसरी कोणतीच वस्तू प्राप्त करण्याची आपल्याला जीवनामध्ये गरज पडत नाही. तोच त्या ठिकाणी याज्ञवल्क्य मैत्रीला उपदेश करतात. आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य मैत्रेयी. ते आत्मतत्व एकदा प्राप्त केल्यानंतर तुला दुसरी कोणतीही आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति, हा उपदेश आहे त्या ठिकाणी. या सगळ्या गोष्टी आम्हाला का प्रिय लागतात की त्याच्यापासनं मला आत्मतत्वाला त्या ठिकाणी मला आनंद होतो. मला म्हणजे त्या असणारा तो स्वस्वरूपाचा आनंद आहे, तो आनंद प्राप्त करण्याच्या इच्छेने काय करतो, या त्या वस्तूंमध्ये तो आनंद पाहतो. आणि म्हणून तो जो आनंद आहे तो कुठे आहे, तो तिथेच आहे, या ठिकाणीच आहे. मग आत्मनस्तु कामाय, त्याच्यामुळे मला बरं वाटतं. 4 गुलाबजाम खाल्ल्यानंतर मला बरं वाटलं, आत्मनस्तु कामाय, मला बरं वाटतं म्हणून करतो. मग ज्याला बरं वाटतं त्यालाच प्राप्त केलं तर आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. म्हणून आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य, हा उपदेश. निदिध्यासितव्य मैत्रेयी, हे मैत्रेयी काय करते, जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्वच प्राप्त करणार. इकडे तिकडे फिरत बसण्यापेक्षा ज्याच्यापासून आनंद प्राप्त होतोय तेच प्राप्त करून घे. आणि म्हणून अशा प्रकारे नेयम तेच नेय,
ते ज्ञेय काय, यत् तत्र वक्ष्यामि ते जे आहे काय, यज्ञात्व अमृतम अश्नुते, जी काय ते प्राप्त केल्यानंतर जे ज्ञेय जे आहे त्याला प्राप्त केल्यानंतर काय होईल, तू अमृतम अश्नुते, ते अमृत स्वरूप जे आहे, अमृतत्व म्हणजे काय, पुन्हा मृत्यू नाही, ते अमृतत्व असं असणारे ते अमृतत्व आहे. ते अमृतत्व तुला ते प्राप्त होईल. अशा प्रकारे जे ज्ञेय वस्तू आहे ते आत्मतत्व एकदा तुला जाणलं ते मग काय, तुला पुन्हा या जन्म आणि मरणाचा जे चक्र आहे त्याच्यामध्ये तुला येण्याची गरज नाही. ते कसं आहे, अनादिमत्तरम ब्रह्म, ते अनादि आहे. आत्ता आदिमत्वाला नाही, ते कधी अनादि कालापासून आहे. हे संपूर्ण सृष्टी जरी त्याचा संपूर्ण प्रलय जरी झाला तर ते राहणार आहे. म्हणजे काय, भूत वर्तमान आणि भविष्य कालत्रेपि तिष्ठती इति सत, सतची व्याख्या केली. सत सत काय, तिन्ही कालामध्ये जे अंशयूत आहे, तिन्ही काल म्हणजे भूत वर्तमान आणि भविष्य. म्हणून त्या ठिकाणी का बहुनी मे व्यतीतानी, भगवान तर जाणतायत, जन्मानी तवजार्जुन तान्यहम वेद सर्वाणी म्हणतात, न त्वं वेत्थ परंतप. हे अर्जुना, आत्तापर्यंत आपले अनेक जन्म झाले, परंतु हे अनेक जन्म जरी झाले असले तरी ते सर्व मी जाणणार आहे, म्हणून भगवंत जाणणार आहे. परंतु तू अजून जाणणारा झाला नाहीस, म्हणून तुला त्याचं ज्ञान नाही. म्हणून मग काय सांगितलं, त्या श्लोकाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी काय, जाणणारा व्हायला पाहिजे. या ठिकाणी जो जाणणारा आहे, म्हणून त्या ठिकाणी केन उपनिषद जाणणाऱ्याला जाणून घेण्याची इच्छा केली पाहिजे. श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनो यद्वाचो हवाचम सौ प्राणस्य प्राणः. श्रोत्राचा सुद्धा श्रोत्र, चक्षु डोळ्याचा सुद्धा डोळा, प्राणाचा सुद्धा जो प्राण आहे. म्हणजेच काय, प्राणधारणेसाठी किंवा प्राण आत बाहेर करण्यासाठी तिथं जी अपेक्षित असणारी ऊर्जा शक्ती आहे ती देणारा तो. आणि मग अशा प्रकारे तो जो आहे तो कसा, अनादिमत्तरम ब्रह्म, त्याला आम्ही ब्रह्मस्वरूपाने म्हणतो. ते कसं आहे, अनादि कालापासून आलेलं, सर्वांमध्ये अनुस्यूत आहे. प्रलय झाला तरी काय, सगळं तिथंच जाऊन तिष्ठती. प्रलय काले सुद्धा हे सर्व जे आहे सृष्टी काय होती, त्या ठिकाणीच पुन्हा जाऊन तो काय करतो, स्वतःमध्येच. आपण म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश. काल आपण दत्त जयंती साजरी केली सर्वांनी. काय केलं, ब्रह्मा विष्णू महेश, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुरेव महेश्वरा सांगितलं. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सांगितलं. की अशा प्रकारे ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप कोण आहे, गुरुच आहे. आणि मग त्यानंतर ब्रह्मा विष्णू स्वरूपानंतर गुरुरेव परब्रह्म, परब्रह्म स्वरूप सुद्धा कोण आहे, हे भगवान गुरुदेव. आपण ते परब्रह्म स्वरूप सुद्धा तुम्हीच आहात. आणि म्हणजे अशा प्रकारे असणार ते परब्रह्म स्वरूप गुरुदेव. तस्मै श्री गुरवे नमः, त्या गुरूंना मी नमस्कार करतो. म्हणजे अशा प्रकारे त्याचा असणारा आध्यात्मिक जो अर्थ आहे, सगळे आपण म्हणतो गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुमय, हे सगळं आपण म्हणत असतो तरी त्याचा असणारा आध्यात्मिक जो अर्थ आहे, ब्रह्मा का गुरुला म्हणलं, विष्णू का म्हटलं, शिव का म्हणलं, आणि पुन्हा ब्रह्मा विष्णू शिव झाल्यानंतर पुन्हा काय म्हणतो, गुरु साक्षात परब्रह्म. त्याच गुरुला पुन्हा परब्रह्म तत्वाची उपाधी दिली. म्हणजे असं असणारं जे तत्व आहे त्या तत्वाला गुरु हे तत्व आहे. त्या ठिकाणी सर्वात मोठं जे आहे तत्व ते गुरु. म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या नवग्रहामध्ये सुद्धा गुरुची जी व्याप्ती आहे, गुरु तत्वाची व्याप्ती आहे, सर्वात मोठा गुरु आहे नवग्रहामध्ये. त्याचं जे तत्व आहे हे महान तत्व आहे. तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजेच काय आध्यात्मिक अर्थ, त्याचा आध्यात्मिक अर्थ त्या ठिकाणी एवढाच त्या ठिकाणी सांगता येईल की गुरु ब्रह्मा काय करतो, त्यात ब्रह्मा त्या ठिकाणी ज्ञानाची उत्पत्ती, सृष्टीची उत्पत्ती करण्याचं काम ब्रह्मा करतो. तसं गुरु काय करतो, शिष्याच्या मनामध्ये ज्ञानाची उत्पत्ती करून देतो. ते जे ज्ञान आहे ते ज्ञान शिष्याच्या मनामध्ये उत्पन्न करण्यासाठी प्रयत्न करतो, अध्ययन अध्यापनादी. त्यानंतर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, विष्णू काय करतो, पालन करतो. या संपूर्ण सृष्टी जी आहे या सृष्टीचं पालन, कोणाला काय पाहिजे, कोणाला कुठे काय कसं पाहिजे, हे सगळं पालन करण्याचं जे काम आहे हे कोण करतो, विष्णू करतो.
तसं त्याचप्रमाणे गुरुसुद्धा काय करतो, एकदा ज्ञान दिल्यानंतर नुसतं ज्ञान दिलं की विषय नाही संपत. मग ते झाल्यानंतर जोपर्यंत झाड छोटा आहे, लहान झाड जोपर्यंत आहे तोपर्यंत काय करतो, त्याला आपण प्रोटेक्शन करतो, त्याला कडनी कंपाऊंड करतो, इकडे काटे लाव तिकडे काटे लाव. कुठपर्यंत? 1-2 वर्षाचं होईपर्यंत. आणि एकदा 2-3 वर्षाचं झाल्यानंतर काय करतो, ते सगळे काटे काढून ज्यावेळेस ते दुसऱ्याला सावली देण्याच्या योग्यतेचं होतं त्यावेळेस आपण सगळे काटे काय जे आहे कडनी केलं सगळं काढून घेतो. तसंच अलग लक्षात दिसतं, ज्ञान देऊन उपयोग नाही, मग त्याचं पालन केलं पाहिजे. म्हणजे काय? गुरु ब्रह्मस्वरूपाने ज्ञान देणं, विष्णू स्वरूपाने जे ज्ञान शिष्याला दिलं आहे त्याचं पालन सुद्धा झालं पाहिजे, त्याचं श्रवण मनन झालं पाहिजे. आणि अशा प्रकारे एकदा मनन निध्यासना झाली, गुरुसानंतर महेश्वर हा एकदा ज्ञानाची प्राप्ती झाली की महेश्वर काय करतो, महेश्वराचा असणारा आपण म्हणतो तिसरा डोळा त्या ठिकाणी आहे, ज्ञान चक्षु त्याला आपण म्हणतो. तो तिसरा डोळा उघडल्यानंतर काय होतं, संपूर्ण जगत भस्मसात होतं. हा तृतीय नेत्र ज्ञान नेत्र तुम्हाला आम्हाला सर्वांना, हा याला आपण ज्ञानचक्षु म्हणतो. की जो ज्ञानचक्षु उघडल्यानंतर तेच ज्ञान परिपक्व झाल्यानंतर जे गुरूंनी दिलेलं आहे त्याचं पालन संगोपन विष्णूने केलं, ते ज्ञान ज्यावेळेस परिपक्व झालं, का ग? ज्ञानानंतर ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन. की सगळी जे कर्म आहे, जे संपूर्ण जगत जे आहे, जे आतापर्यंत मानत होता मी तू, या संपूर्ण जगतात भस्मसात करण्याचं सामर्थ्य ते ज्ञान. आणि म्हणजे अशा प्रकारे तेच ज्ञान एकदा परिपक्व अवस्थेला गेल्यानंतर गुरु रेव गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुरेव महेश्वर, महेश्वराच्या अनुषंगाने ते ज्ञान एकदा प्राप्त झाल्यानंतर संसारच राहत नाही, सगळ्याचा प्रलयच काही ठेवत नाही. म्हणजे अशा प्रकारे तिन्ही तत्व जे आहे, तिन्ही तत्व गुरुच आहे. आणि एकदा सगळं संपल्यानंतर काय राहतं, गुरु साक्षात परब्रह्म, ब्रह्मतत्वच राहतं. नेयम यत्तत् प्रवक्ष्यामी, की जे जे ब्रह्मतत्व आहे तेवढं एकच राहतं. त्या ब्रह्मतत्वाच्या व्यतिरिक्त, त्याच्या व्यतिरिक्त अन्य वस्तूच्या अभावात एकच वस्तू आहे. मग ती म्हणून सांगितलं यानादी मत परम ब्रह्म. आणि म्हणून गुरु साक्षात परब्रह्म, ते ब्रह्मतत्व एकच त्या ठिकाणी शिष्याच्या मनामध्ये तेवढं एकच राहतं. त्याच वेळी स एकहा, त्या व्यतिरिक्त अन्य वस्तूच्या अभावात दुसरी वस्तूच तिथे राहत नाही. म्हणून तस्मै श्री गुरवे नमः, त्या गुरुला काय करतोय आम्ही या ठिकाणी नमस्कार करतोय. आणि म्हणजे अशा प्रकारे ते कसं आहे, अनादि मत्परम ब्रह्म, अनादि कालापासून अनालं अनुस्यूत सगळ्यामध्ये ते कसं आहे, न सत्तम ना सदुचर, ते सत पण नाही ना असत पण नाही. अलग लक्षात, वस्तूच्या त्या ठिकाणी सतच्या अनुषंगाने असत आहे, परत एकच तत्व असल्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त अन्य वस्तूच्याच अभावात मग काय म्हणणार तिथं. म्हणून तुझं नेती नेती शास्त्र त्या ठिकाणी काय करतं, नेती नेती, जे जे मी मानतोय, हे नाही ते नाही ते नाही ते नाही, या सगळ्याचा निषेध केल्यानंतर जे राहतं, मग त्या ठिकाणी येन त्यजसी तत्यज, की ज्याच्याद्वारे या सगळ्यांचा तू त्याग केलास त्याचा सुद्धा आता काय कर, त्याग कर. आणि त्याच्या त्यागानंतर जे राहील ते तत्व, ते ब्रह्मतत्व, ते तूच आहेस. आणि म्हणून अशा प्रकारे च्या दृष्टीने, याच्या दृष्टीने ते, पण इथे तत्वच एक आहे, त्याच्यासारखी कल्पना करण्यासाठी सुद्धा चंद्रासारखं मुख असेल तर आपण म्हणतो चंद्रमुखी, कारण काय, मुख त्या चंद्राप्रमाणे आहे. त्या ठिकाणी त्या असणारा विशेष आणि विशेष त्या पात्रतेची वस्तू असल्यामुळे तिला आपण ते विशेषण करतो. परंतु इथं काय आहे, समान तत्सम दुसरी वस्तूच नाही, दुसऱ्या वस्तूच्या अभावात काय करणार, काहीच करू शकत नाही. म्हणून शेवटी काय होतं, यत्र वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह, शास्त्र म्हणतं यत्र वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. ती वाचा त्याचं वर्णन करायला गेली
पण ते काय वर्णन करणार? वर्णन करण्यासाठी उपमाज कोणाची द्यायची आहे? ती वस्तूच्याच अभावात काय कोणाला त्याच्यासारखं दुसऱ्या वस्तूच्याच अभावात काय कोणाला उपमा देणार, काय करणार? म्हणून यत्र वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा, सगळे जे काय एवढे म्हणून गेले त्याचं वर्णन करायला सगळे आपापले हात रिकामे घेऊन परत आले. तेच केलं उपनिषदामध्ये ती गोष्ट सांगितली. ते सगळे गेले पण कुणालाही काही कळलं नाही काय सांगतायत तिथल्या. आणि अशा प्रकारे म्हणून काय सांगितलं? अप्राप्य म्हणून त्याचं वर्णन नेती म्हणून सांगितलं. आणि मग काहीच करायचं आलं नाही, काहीच सांगता आलं नाही. आणि म्हणून मग काय केलं? भगवंतांनी त्या ठिकाणी दक्षिणामूर्ती स्वरूप अवतार त्या ठिकाणी धारण केला. काय सांगू? गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशयाः सांगितलं. गुरोस्तु मौनम व्याख्यानम सांगितलं. गुरूंनी काय फक्त मौनाने व्याख्यान केलं. शब्दाच्या पलीकडे असल्यामुळे ते तत्व काय मौन स्वरूपातच काय झालं? त्याचं त्या ठिकाणी व्याख्यान करण्याची गरज येऊन पडली. मौन स्वरूपाने त्याचं काय केलं? त्या ठिकाणी व्याख्यान केलं. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारा तो अवतार दक्षिणामूर्ती की काही नाही, फक्त मौनम व्याख्या प्रकटित परब्रह्मतत्त्वं युवानं वर्षिष्ठान्तेव सदृशगणै रावृतं ब्रह्मनिष्ठैः आचार्येन्द्रं करकलितचिन्मुद्रमानन्दरूपं स्वात्मारामं मुदितवदनं दक्षिणामूर्तिमीडे. त्या ठिकाणी सांगितलं या अशा प्रकारे मौनम व्याख्यान की काय सांगू? यांना हे आलेच सगळे. वृद्धा शिष्या गुरुर्युवा सांगितलं. गुरु अतिशय युवा अवस्थेमध्ये सांगितलं. आणि शिष्य ब्रह्मनिष्ठै आवृतम ब्रह्मनिष्ठै. गुरु ज्ञान देण्यासाठी बसलेत आणि कड्याचे जे शिष्य बसलेले आहेत ते कसे आहेत? अत्यंत वृद्ध ब्रह्मनिष्ठ जे आहे की या सगळी जी साधना ही सांगितली आतापर्यंत अमानित्वादी या सर्व साधनेने युक्त असणारे ब्रह्मनिष्ठ असणारे अत्यंत तपोनिधी वय असणारे त्या ठिकाणी ते ब्रह्मनिष्ठ वयोवृद्ध ते त्या ठिकाणी काय ते त्या दक्षिणामूर्तीच्या कडेला येऊन सगळे बसलेत की काय करा? आम्हाला त्या तत्वाचा उपदेश करा. पण आता हे बसले पण यांना तत्व सांगू काय? म्हणून मौनम व्याख्या प्रकटित परब्रह्म तत्त्वं युवानं सांगितलं की त्याचं जे मुख आहे मौनानेच त्याने काय केलं? संपूर्ण व्याख्यान केलं. या हृदयीचे त्या हृदय सांगतात. गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशयाः सांगितलं. काय मौनामध्येच काय केलं? सर्व ते तत्व जे आहे अनादि मत्परम ब्रह्म न सत्तं नासत् उच्यते. सद असतच्याही पलीकडे असणार म्हणून असत असतच्याही पलीकडे ते तत्व. आणि अशा तत्वाचं काय केलं? त्या ठिकाणी मग काय केलं? उपदेश त्या ठिकाणी गुरोस्तु मौनम व्याख्यान मौन स्वरूपानेच व्याख्या केली. परंतु मौन स्वरूपाने व्याख्या केली तरी सुद्धा काय झालं? शिष्यास्तु छिन्न संशयाः सांगितलं. जे शिष्य जे बसलेले होते ब्रह्मनिष्ठ त्या कडेला त्या फोटोमध्ये बघा तुम्ही जे बसले ते काय? शिष्यास्तु छिन्न संशयाः. ते त्या स्वरूपाला पाहूनच त्यांच्या मनामध्ये जे जे संशय होते ते सगळेच्या सगळे संशय त्या भगवान दक्षिणामूर्तीचं दर्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी बसल्यानंतर कुठल्याही प्रकारचा संशय मात्र त्यांच्या मनामध्ये राहिला नाही. निधे सर्वविद्यानां विजये पूर्वजुनां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्ते. अशा प्रकारे असणारी दक्षिणामूर्ती. म्हणून त्या ठिकाणी काय सांगितलं? सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारे न सत्तं नासत् उच्यते. सत असतच्याही पलीकडे असणार ते जे स्वरूप आहे ते स्वरूप या ठिकाणी सांगितलं. मग ते असं असणार ते स्वरूप ते काय? मी तुला त्या ठिकाणी सांगत आहे. नेयम यत्तत् प्रवक्ष्यामि. ते स्वरूप या ठिकाणी मी तुला सांगण्याची इच्छा करतो. यत्व ते एकदा जाणल्यानंतर काय होईल? अमृतम अश्नुते. तुला जीवनामध्ये ते अमृतत्व जे आहे ते अमृतत्व पिल्यानंतर अमृत पिल्यानंतर काय होतं? मृत्यू होत नाही.
न मृतः, एकदा अमृतत्व तुम्ही पिल्यानंतर पुन्हा तुम्हाला मृत्यू प्राप्त होत नाही. आणि असं असताना मृत्यूला पुन्हा शरीर तर जाणारच आहे एकदा प्राप्त झाल्यानंतर. जातस्यही ध्रुव मृत्यू, पुन्हा पुन्हा येणं जे आहे हे पुन्हा आता येणं. नरस्य प्राणाः उत्क्रमन्ति सांगितलं, त्याचे प्राण उत्क्रमण करत नाही. त्या तत्वामध्ये जशी नदी त्या ठिकाणी एकदा समुद्रामध्ये मिळाल्यानंतर समुद्रच होऊन जाते, त्याप्रमाणे याचे असणारे जे प्राण आहे उत्क्रमण न करता परब्रह्म तत्वाशी एकरूप भावाला होऊन जाते. मग काय, मग काही त्यानंतर राहत नाही. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे फक्त आनंद स्वरूप त्या ठिकाणी राहतो. म्हणजे अशा प्रकारे हे जे तत्व आहे ते आनंद स्वरूप जे तत्व आहे ते प्राप्त करण्यासाठी म्हणून ही सर्व जी ज्ञान साधने या ठिकाणी सांगितले म्हणून अत्यंत महत्वाचा क्षेत्र विभाग म्हणून सगळ्यांनी विशेष व्याख्यान 13व्या अध्यायावरच केलंय. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून माऊलींनी 13व्या अध्यायातच विशेष व्याख्यान केले. सर्वांनी या ठिकाणी सुद्धा आचार्यांनी सुद्धा आत्ता जर आपण पाहिलं तर केवळ आत्ता 12व्या श्लोक आणि त्याच्या आधी असणारं सगळं भाष्य जे आहे सगळ्या अध्यायांमध्ये 18 अध्यायामध्ये सर्वात जास्त भाष्य पूर्वपक्ष आणि सिद्धांतीच्या द्वारे जर पाहिलं तर 13व्या अध्यायातच केलं. कारण का जोडणारा अध्याय, तत्व अशी स्वरूप असणारा हा अध्याय. जीवदशेला शिवदशेशी जोडणारा अध्याय कुठला असेल तर हा 13वा अध्याय. मग त्या शिवदशेला जो जोडायचा असेल तर काय, त्याच्यामध्ये काय पाहिजे, काय क्वालिटीज पाहिजे ती सुरुवात करून अशा प्रकारे जो ते परब्रह्म तत्व जाणतो तो त्या ब्रह्मभावालाच प्राप्त करतो. ब्रह्मविद ब्रह्मैव होते सांगितलं. जो ब्रह्मविद आहे तो दुसरं काय होतो का, दुसरं काही होत नाही. ब्रह्मविद ब्रह्म एव भवति, सकार दाखवला एव म्हणजे जोर देऊन तेच एव का संस्कृतमध्ये एखाद्या गोष्टीवर जोर द्यायचा असेल ब्रह्म होतो का, ब्रह्मविद ब्रह्म भवति नाही, ब्रह्मैव भवति म्हणतात. जर संस्कृतचं ज्यांना ज्ञान आहे त्यांना त्यातल्या एवचं जे महत्व जे आहे ते लक्षात येईल. हे ब्रह्मच आपण म्हणतो तेच तुला करायचंय. तसं ब्रह्मविद जो आहे तो दुसरं काही होत नाही, ब्रह्मैव भवति, ब्रह्मच होतो. आणि एकदा अशा प्रकारे तो ब्रह्मभावाला प्राप्त झाला की मग काय होतं, त्याच्या दृष्टीनं पुन्हा येणं आणि जाणं हा विषय राहत नाही. आणि वास्तविक स्वरूपाचा जो आनंद आहे तो परमानंद जो आहे त्या परमतत्वाचा जो आनंद आहे तो परमतत्वाचा आनंद घेत तो त्या ठिकाणी या जन्म आणि मरणाचं जे चक्र आहे त्याच्यापासून दूर होऊन वास्तविक स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेतो. आणि मग अशा प्रकारे ते ब्रह्मतत्व या ठिकाणी आता तुम्हाला सांगायचं आहे. त्याचा असणारं भाष्य जे आहे, भाष्य आता अर्थ झाला श्लोकाचा. आता उद्या भाष्याला डायरेक्ट आपण आरंभ करणार आहोत. ओम तत्सत. 15वा अथ पंचदशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमदः